गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपल्याला एक इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करायचे ते म्हणजे बर्नॉलीज इक्वेशन. महाराष्ट्र बोर्डसाठी हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट असणार आहे. एक्झाममध्ये हा क्वेश्चन 4 किंवा 5 मार्क्ससाठी यायचा चान्स आहे. तसेच हे इक्वेशन आपल्याला जेई आणि नीटसाठी देखील लागतं. नीट आणि जेईला या इक्वेशनवर फार क्वेश्चन आलेले नाही आहेत, पण आता यापुढे यायचा चान्स आहे. आणि सी ई टीला मात्र हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट असणार आहे. सो आज आपण स्टडी करूयात बर्नॉलीज इक्वेशन. पहिल्यांदा मी बर्नॉलीज इक्वेशन काय आहे ते सांगतो. फॉर ॲन आयडियल फ्लुईड याचा अर्थ ज्या फ्लुईडची विस्कॉसिटी 0 आहे असं फ्लुईड. फॉर ॲन आयडियल फ्लुईड फ्लोईंग स्टेडीली थ्रू अ पाईप, सम ऑफ कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम अँड प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट. लक्षात आलं? इक्वेशन काय त्याचं स्टेटमेंट लक्षात आलं? फॉर ॲन आयडियल फ्लुईड फ्लोईंग स्टेडीली थ्रू अ पाईप, सम ऑफ कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम अँड प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट. दॅट इज कॉल्ड ॲज बर्नॉलीज प्रिन्सिपल. किंवा असं पण म्हणू शकतो, नेट वर्क डन बाय फ्लुईड, नेट वर्क डन ऑन फ्लुईड इलेमेंट बाय द प्रेशर ऑफ सराउंडिंग फ्लुईड इज इक्वल टू सम ऑफ चेंज इन कायनेटिक एनर्जी अँड चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. नेट वर्क डन ऑन फ्लुईड इलेमेंट बाय द प्रेशर ऑफ सराउंडिंग फ्लुईड इज इक्वल टू द सम ऑफ चेंज इन कायनेटिक एनर्जी अँड चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आता लक्ष द्या, आपल्याकडे एक पाईप आहे हॅव्हिंग व्हेरिएबल क्रॉस सेक्शन. एक पाईप आहे विथ व्हेरिएबल क्रॉस सेक्शन. हा पॉईंट पी, हा पॉईंट आर, हा पॉईंट एस, हा पॉईंट क्यू. हे मी इलेमेंट कन्सिडर केलं आहे फ्लुईडचं, हुज व्हॉल्यूम इज डी व्ही. लक्षात आलं? या पॉईंटला लिक्विडची व्हिलॉसिटी आहे, फ्लुईडची व्हिलॉसिटी आहे V1. या पॉईंटला फ्लुईडची व्हिलॉसिटी आहे V2. कळलं? माझ्याकडे एक पाईप आहे हॅव्हिंग व्हेरिएबल क्रॉस सेक्शन. ओके, हा एंड पी आणि मी हे लिक्विडचे एक इलेमेंट कन्सिडर केलं आहे हुज व्हॉल्यूम इज डी व्ही. तसंच या एंडला देखील मी एक व्हॉल्यूम कन्सिडर केलं आहे, लिक्विड इलेमेंट कन्सिडर केलं आहे हुज व्हॉल्यूम इज डी व्ही. आता लिक्विड ट्रॅव्हल करते विथ व्हिलॉसिटी V1 थ्रू डिस्टन्स D1 ॲट लोअर एंड अँड विथ व्हिलॉसिटी V2 इट ट्रॅव्हल डिस्टन्स D2 ॲट अप्पर एंड. या पॉईंटला लिक्विडचं प्रेशर, या हा क्रॉस सेक्शन आहे A1, हा क्रॉस सेक्शन आहे A2. ओके, या पॉईंटला प्रेशर आहे व फोर्स आहे P1 A1. तुमच्या लक्षात असेल, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, देअर फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. सो या पॉईंटला प्रेशर आहे, म्हणजे त्या फ्लुईड इलेमेंटवर ड्यू टू सराउंडिंग फ्लुईड प्रेशर आहे P1 A1. तर या पॉईंटला प्रेशर आहे P2 A2. ही जर मी रेफरन्स लेवल कन्सिडर केली तर पहिलं इलेमेंट आहे त्याची हाईट आहे H1 आणि सेकंड इलेमेंट आहे त्याची हाईट आहे H2. ओके, हा आपला डायग्रॅम. क्लिअर झालं डायग्रॅम? मी पुन्हा एकदा सांगतो. मी एक पाईप कन्सिडर केला आहे हॅव्हिंग व्हेरिएबल क्रॉस सेक्शन. एक मी व्हॉल्यूम इलेमेंट कन्सिडर केलं PQ हुज व्हॉल्यूम इज DV. तर अप्पर एंडला देखील मी एक व्हॉल्यूम इलेमेंट कन्सिडर केलं DV विच इज RS. लोअर एंडला लिक्विड फ्लुईडची व्हिलॉसिटी आहे V1, तर अप्पर एंडला फ्लुईडची व्हिलॉसिटी आहे V2. या पॉईंटला लिक्विड मूव्ह होते विथ व्हिलॉसिटी V1 थ्रू डिस्टन्स D1 इन टाईम dt. अप्पर एंडला फ्लुईड फ्लो होते विथ व्हिलॉसिटी V2 थ्रू डिस्टन्स D2 इन टाईम इंटरवल सेम dt.
लोअर एंड आहे त्यावर फोर्स ॲक्ट झाला आहे P1A1. हे मी या रिलेशनवरनं ऑप्टेन केलं. फोर्स इज नथिंग बट प्रेशर इन टू एरिया. आणि या एंडला फोर्स ॲक्ट झाला आहे P2A2. लोअर एंडला जो फोर्स आहे इट इज इन द सेम डिरेक्शन ऑफ फ्लुईड फ्लो. फ्लुईड असं फ्लो होतं आहे. आणि या पॉईंटला जी फ्लुईडचा फ्लो आहे इट इज अपोजिट टू फ्लुईड फ्लो. या पॉईंटला जो फोर्स आहे अप्पर एंडला जो फोर्स आहे इट इज अपोजिट टू फ्लुईड फ्लो. लोअर एंड आहे इट इज ॲट हाईट H1, अप्पर एंड आहे इट इज ॲट हाईट H2. क्लिअर झालं. मग आता बघा V1 अँड V2 velocities at end P and at end R. H1, H2, height of lower end from H1 from reference level and H2 height of upper end from reference level. D1 and D2 distance traveled by liquid with velocity V1 and V2 at upper end and lower end. Therefore, volume of liquid element in time dt किंवा volume of liquid flowing in time dt is equal to nr A1 D1 is equal to A2 D2. कसं आलं लक्षात आलं. व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ. बरोबर आहे. हे D1 म्हणजे डिस्टन्स आहे, डिस्टन्स म्हणजे लेंथ. सो व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फ्लोईंग इन टाईम dt दोन्ही एंडला व्हॉल्यूम सेमच असणार लिक्विडचं फ्लो झालेलं. सो व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फ्लोईंग इज A1 D1 इज इक्वल टू A2 D2. लोअर एंडला व्हॉल्यूम एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A1 आहे आणि डिस्टन्स D1 आहे. अप्पर एंडला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A2 आहे, डिस्टन्स D2 आहे. सो हा प्रॉडक्ट सेम राहील. सो व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फ्लोईंग in time dt at upper end is equal to volume of liquid flowing at lower end. So dv is equal to A1 D1. Therefore net work done on volume element is equal to force into displacement F1 into D1 is equal to F2 into D2 minus. कारण हे दोन फोर्स आहेत ते अपोजिट डिरेक्शनला आहेत. बरोबर आहे. मग W इज इक्वल टू हे आलं P1 A1 D1 मायनस P2 A2 D2. बरोबर आहे. लक्षात आलं का. लोअर एंडला जो फोर्स आहे इट इज इन अ सेम डिरेक्शन ऑफ फ्लुईड फ्लो. तर अप्पर एंडला जो फोर्स आहे इट इज अपोजिट टू फ्लुईड फ्लो. त्यामुळे नेट वर्क डन किती आलं W इज इक्वल टू वर्क डन म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट F1 D1 मायनस F2 D2. F1 म्हणजे P1 इंटू A1. सो हे मला मिळालं P1 A1 D1 मायनस P2 A2 D2. आता A1 D1 आणि A2 D2 म्हणजे DV. बरोबर आहे. मग मला मिळालं W इज इक्वल टू P1 DV मायनस P2 DV. Therefore W इज इक्वल टू DV कॉमन निघालं, ब्रॅकेटमध्ये आलं P1 मायनस P2. हे झालं नेट वर्क डन. कळलं का. मग आता आपण कायनेटिक एनर्जी काढूयात. कायनेटिक एनर्जी ॲट लोअर एंड KE1 इज इक्वल टू हाफ mv1 स्क्वेअर. लोअर एंडला व्हिलॉसिटी किती घेतली आपण V1 घेतले. सो हे आलं हाफ mv1 स्क्वेअर. करेक्ट आहे का. आता मास म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो हाफ रो DV इंटू V1 स्क्वेअर. हे झालं KE1. KE2 म्हणजे कायनेटिक एनर्जी ॲट अप्पर एंड. बरोबर आहे. इज इक्वल टू हाफ mv2 स्क्वेअर. सो हे आलं हाफ रो DV इंटू V2 स्क्वेअर. देअरफॉर चेंज इन कायनेटिक एनर्जी. चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू KE2 मायनस KE1.
फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. सो हे आलं हाफ रो डी व्ही व्ही टू स्क्वेअर मायनस हाफ रो डी व्ही व्ही वन स्क्वेअर. सो चेंज इन कायनेटिक एनर्जी डेल्टा के ई वन इज इक्वल टू हाफ रो डी व्ही इंटू व्ही टू स्क्वेअर मायनस व्ही वन स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2 चेंज इन कायनेटिक एनर्जी. बरोबर आहे. आता इनिशियल पोटेन्शियल एनर्जी पीई वन इज इक्वल टू एम जी एच वन. मासला पुन्हा डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम पुट करूयात. म्हणजे हे आलं रो डी व्ही जी एच वन. फायनल पोटेन्शियल एनर्जी पीई टू इज इक्वल टू एम जी एच टू. मग हे आलं रो डी व्ही इंटू जी एच वन. एच टू. देअरफॉर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पीई टू मायनस पीई वन म्हणजे हे आलं रो डी व्ही जी एच टू मायनस रो डी व्ही जी एच वन. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आलं रो डी व्ही जी इंटू ब्रॅकेट एच टू मायनस एच वन. इक्वेशन नंबर 3. आता बर्नॉलीज प्रिन्सिपल बेस्ड करतं किंवा इट इज बेस्ड ऑन वर्क एनर्जी थेरम. आपल्याला 11th वर्क एनर्जी थेरम झाला आहे. नेट वर्क डन इज नथिंग बट चेंज इन मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी म्हणजेच कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. अकॉर्डिंग टू वर्क एनर्जी थेरम वर्क डन इज ऑलवेज स्टोर्ड इन अ फॉर्म ऑफ चेंज इन मेकॅनिकल एनर्जी. आणि मेकॅनिकल एनर्जी चेंज इन मेकॅनिकल एनर्जी म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी अँड चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. सो अकॉर्डिंग टू वर्क एनर्जी थेरम वर्क डन इज नथिंग बट डेल्टा के ई प्लस डेल्टा पी ई. Therefore, P1 minus P2 into dV is equal to change in kinetic energy half rho dV into bracket V2 square minus V1 square plus rho dVg H2 minus H1. तिन्ही साईडनं dV कॅन्सल होईल. दोन्ही साईडला dV कॅन्सल होईल. बरोबर आहे. मग मला मिळालं P1 मायनस P2 इज इक्वल टू हाफ रो V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर प्लस रो जी H2 मायनस H1. क्लिअर झालं. बरोबर आहे. मग टर्म्सना रिअरेंज करतो. P1 प्लस हाफ रो V1 स्क्वेअर प्लस रो जी H1 इज इक्वल टू P2 प्लस हाफ रो V2 स्क्वेअर प्लस रो जी H1 रो जी H2. हे झालं सम ऑफ प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. सो कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ह्या इनिशियल एनर्जीज झाल्या. ह्या फायनल एनर्जीज झाल्या. म्हणजे इनिशियल प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू फायनल प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस फायनल कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस फायनल पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजेच इन जनरल P प्लस हाफ रो व्ही स्क्वेअर प्लस हाफ
rho GH is equal to constant. This is Bernoulli's principle. कळलं? Sum of pressure energy per unit volume plus kinetic energy per unit volume and potential energy per unit volume is always constant. So statement असं सांगायचं, for an ideal fluid. मी पुन्हा एकदा क्लिअर करतो, आयडियल फ्लुइड याचा अर्थ ज्या फ्लुइडची विस्कॉसिटी 0 असते असं लिक्विड. आता प्रॅक्टिकली विस्कॉसिटी 0 असणारं लिक्विड एक्झिस्ट होणार नाही, पण त्याचं क्लोज एक्झाम्पल, त्याचा क्लोज अप्रोचमध्ये वॉटर ज्या वेळेला फ्लो होतो वॉटरची विस्कॉसिटी ऑलमोस्ट 0 असते. विस्कॉसिटी जास्त कुणाची असते? हनी किंवा आपली जेलवाली टूथपेस्ट असते ती, किंवा सिरप असतात, त्यांची विस्कॉसिटी कंपॅरेटिव्हली लार्ज असते. वॉटरची विस्कॉसिटी ऑलमोस्ट 0 असते. त्यामुळे हे रिलेशन आपण वॉटरसाठी यूज केलं तरी चालतं. वॉटरला तुम्ही आयडियल फ्लुइड ट्रीट केलं तरी चालेल. सो फॉर आयडियल फ्लुइड फ्लोईंग स्टेडीली थ्रू अ पाईप, सम ऑफ प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम अँड प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट. दिस इज बर्नॉलीज इक्वेशन. हे इक्वेशन आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. लक्षात आलं? P प्लस हाफ रो व्ही स्क्वेअर प्लस रो GH इज इक्वल टू कॉन्स्टंट. किंवा ह्यालाच वेगळ्या फॉर्ममध्ये आपण वर्क एनर्जी थेरमच्या टर्ममध्ये सांगायचं ठरवलं तर मग असं सांगायचं, नेट वर्क डन ऑन फ्लुइड इलेमेंट बाय द सराउंडिंग फ्लुइड इज इक्वल टू सम ऑफ चेंज इन कायनेटिक एनर्जी अँड चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. सो दिस इज बर्नॉलीज इक्वेशन. क्लिअर झालं सगळ्यांना? मग आता आपल्याला बर्नॉलीज थेरमचे ॲप्लिकेशन स्टडी करायचे आहेत. हे 2 ॲप्लिकेशन आहेत आणि 2 ॲप्लिकेशन खूप इम्पॉर्टंट आहेत. मग आता आपण पुढचा पॉईंट स्टडी करूयात, ॲप्लिकेशन्स ऑफ बर्नॉलीज इक्वेशन. त्यातलं पहिलं इक्वेशन आहे स्पीड ऑफ ई फ्लक्स. स्पीड ऑफ ई फ्लक्स. ओके, आता लक्ष द्या. माझ्याकडे एक कंटेनर आहे. हे कंटेनर, ओके, कंटेनर इज फिल्ड विथ लिक्विड. ह्याचं एक एंड आहे, त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कंपॅरेटिव्हली लार्ज आहे. हे एंड A1, ह्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A1. हे एंड आहे, ह्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A2. या पॉईंटला प्रेशर आहे P आणि या पॉईंटला प्रेशर आहे P0. ॲक्च्युली दोन्ही एंड एअरला ओपन आहे, त्यामुळे दोन्हीकडे प्रेशर सेम असणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्यामुळं वायडर एंड आहे, इथे प्रेशर झालं P0 आणि लोअर एंडला देखील प्रेशर आहे P0. लोअर एंड आहे त्याच्यावर जो लिक्विड कॉलम आहे त्याची हाईट झाली H. आता लिक्विड कॉलम असेल तर लिक्विड कॉलमचं देखील प्रेशर असणार आहे. लक्षात आलं? V1 व्हिलॉसिटी ऑफ लिक्विड ॲट वायडर एंड, तर V2 व्हिलॉसिटी ऑफ लिक्विड ॲट लोअर एंड. आपल्याला V2च काढायचं आहे. ज्या वेळेला हे स्मॉल ओपनिंग आहे, ह्या स्मॉल ओपनिंगमधून लिक्विड बाहेर पडेल त्यावेळेला त्याची व्हिलॉसिटी किती असणार आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. लक्षात आलं? स्मॉल ओपनिंगमधून लिक्विड जे बाहेर पडतं त्याच्या व्हिलॉसिटीला म्हणतात व्हिलॉसिटी ऑफ ई फ्लक्स. कळलं? जर कंटेनर असेल, कंटेनरला एक स्मॉल होल केलं, त्या स्मॉल होलमधून लिक्विड बाहेर पडतं आहे, त्या स्मॉल होलमधून बाहेर पडताना लिक्विडची जी व्हिलॉसिटी असणार आहे त्याला म्हणतात व्हिलॉसिटी ऑफ ई फ्लक्स. मग बर्नॉलीज थेरम अप्लाय करूयात. डायग्राम सगळ्यांना क्लिअर झाला? वायडर एंड आहे, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया A1 आहे, तिथे ॲटमॉस्फेरिक प्रेशर P0 असणार आहे आणि तिथे व्हिलॉसिटी ऑफ फ्लुइड V1 असणार आहे. लोअर एंड असणार आहे, ते देखील ॲटमॉस्फिअरला एक्सपोज झालं आहे, त्यामुळे तिथे प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशरच असणार P0. तिथे व्हिलॉसिटी असणार V2 आणि तो क्रॉस सेक्शनल एरिया आहे A2.
मग अकॉर्डिंग टू बर्नॉलीज प्रिन्सिपल P0 प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, बरोबर आहे, प्लस हाफ रो V1 स्क्वेअर प्लस रो GH. आता इथे लक्ष द्या, या पॉईंटला दोन प्रेशर असणार आहेत. एक ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे आणि दुसरा हा लिक्विड कॉलम आहे. त्या लिक्विड कॉलमचं प्रेशर असणार आहे. प्रेशरचा फॉर्म्युला रो GH हा आपल्याला 11मध्ये झाला आहे. रो GH म्हणजे प्रेशर असतं, लक्षात आलं. मग आता इथे लक्ष द्या, हे लिक्विड कॉलम आहे ऑफ हाईट H, याचं प्रेशर देखील असणार आहे. मग या पॉईंटला प्रेशर ॲटमॉस्फेरिक पण असणार आहे प्लस लिक्विड कॉलमचं प्रेशर असणार आहे. इज इक्वल टू P0 प्लस हाफ रो V2 स्क्वेअर. हा जो पॉईंट आहे, स्मॉल ओपनिंग जे आहे किंवा जो नॅरोअर पोर्शन आहे तिथे लिक्विड कॉलमचं वेट असणार नाही आहे. त्यामुळे त्याचं प्रेशर फक्त काय ॲटमॉस्फेरिक प्रेशरच येणार. P0 दोन्ही साईडला कॅन्सल झालं. मग हे आलं हाफ रो V1 स्क्वेअर प्लस रो GH इज इक्वल टू हाफ रो V2 स्क्वेअर, बरोबर आहे. मी हाफ रोनं सगळीकडे मल्टिप्लाय करतो. हाफ रोनं नको, हां हाफ रोनं मल्टिप्लाय करूयात. म्हणजे हे आलं 1/2 रो इंटू रो V1 स्क्वेअर. मी हाफ रोनं मल्टिप्लाय केलं. इथे ऑलरेडी हाफ रो V स्क्वेअर आहे. नाही थांबा, काहीतरी गडबड होते. 2 रोनं मल्टिप्लाय करायला पाहिजे. 2 रो इंटू हाफ रो V1 स्क्वेअर प्लस 2 रो इंटू रो GH प्लस 2 रो इंटू हाफ रो V2 स्क्वेअर. हे 2 कॅन्सल झालं, रो कॅन्सल झालं, हे रो कॅन्सल झालं, 2 आणि रो कॅन्सल झालं. म्हणजे मला मिळालं V1 स्क्वेअर प्लस 2GH इज इक्वल टू V2 स्क्वेअर. आपल्याला V2 काढायचं आहे. आता फ्रॉम इक्वेशन ऑफ कंटिन्युटी A1 V1 इज ऑलवेज इक्वल टू A2 V2. देअरफॉर V1 इज इक्वल टू मला मिळालं A2/A1 इंटू V2, बरोबर आहे. लक्षात येत आहे ना. मी 2 रोनं मल्टिप्लाय केलं त्यामुळे मला हे मिळालं. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केलं आहे. A1 V1 इज इक्वल टू A2 V2. देअरफॉर V1 इज इक्वल टू आलं A2/A1 इंटू V2. ह्याच्यामध्ये पुट करतो. मग हे आलं A2/A1 होल स्क्वेअर इंटू V2 स्क्वेअर प्लस 2GH इज इक्वल टू V2 स्क्वेअर, बरोबर आहे. हे इकडे घेतो. 2GH इज इक्वल टू V2 स्क्वेअर मायनस A2/A1 स्क्वेअर इंटू V2 स्क्वेअर. 2GH इज इक्वल टू 1 मायनस A2/A1 स्क्वेअर इंटू V2 स्क्वेअर. देअरफॉर V2 स्क्वेअर इज इक्वल टू 2GH डिवायडेड बाय 1 मायनस A2/A1 होल स्क्वेअर. पण डायग्रॅम बघा, ॲज कम्पेअर्ड टू A1, A2 इज व्हेरी व्हेरी स्मॉल. त्यामुळे आता इथे बघा, A2 इज लेस दॅन A1. म्हणजे हा जो रेशो आहे तो ऑलमोस्ट 0 होणार आहे. म्हणजे मला मिळालं V2 स्क्वेअर इज इक्वल टू 2GH. देअरफॉर V2 इज इक्वल टू अंडर रूट 2GH.
दिस इज व्हिलॉसिटी ऑफ ई फ्लक्स. क्लिअर झालं. अगदी सोपं डेरिवेशन आहे. मी पुन्हा एकदा डायग्रॅम तुम्हाला दाखवतो. डायग्रॅम बघा. वायडर एंड आहे त्याचा एरिया A1, तो ॲटमॉस्फिअरला एक्सपोज झाला आहे त्यामुळे या पॉईंटला प्रेशर P0 आणि या पॉईंटला लिक्विडची व्हिलॉसिटी असणार आहे V1. तर लोअर एंड आहे त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया A2, त्या पॉईंटला व्हिलॉसिटी असणार आहे V2. आता ज्या वेळेला ह्या होलमधून लिक्विड इमर्ज होईल त्यावेळेला त्याची व्हिलॉसिटी आहे V2 आणि यालाच म्हणायचं व्हिलॉसिटी ऑफ ई फ्लक्स. कळलं. आणि P0 म्हणजे त्या पॉईंट तो ॲटमॉस्फिअरला एक्सपोज झाला त्यामुळे त्या पॉईंटला प्रेशर P0. आता बर्नॉलीज थेरम पुट करताना मी काय केलं बघा. अप्पर एंड आहे, अप्पर एंडला प्रेशर असणार आहे ते ॲटमॉस्फेरिक पण असणार आहे, प्लस हा जो फ्लुईडचा कॉलम आहे त्या कॉलमचं प्रेशर देखील असणार आहे. त्यामुळे तिथे मला दोन प्रेशर घ्यावे लागले. ॲटमॉस्फेरिक प्रेशर P0 आणि लिक्विड कॉलमचं जी वेट असेल त्या वेटमुळं डेव्हलप झालेलं प्रेशर ρ0H म्हणजे ρGH. बरोबर आहे. लोअर एंडला लिक्विड कॉलमचं प्रेशर घ्यायचं नाही, तिथं फक्त ॲटमॉस्फेरिक प्रेशर घ्यायचं आणि त्याच्यावरून आपण फाईंड केलं व्हिलॉसिटी ऑफ ई फ्लक्स. व्हिलॉसिटी ऑफ ई फ्लक्स आली 2GH. क्लिअर झालं. तर हे एक इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन स्पीड ऑफ ई फ्लक्स. आता आपल्याला पुढचं ॲप्लिकेशन स्टडी करायचं आहे व्हेंचुरी मीटर. हे दोन्ही ॲप्लिकेशन नीट पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा JEE पॉईंट ऑफ व्ह्यू तसे फार इम्पॉर्टंट नाही आहेत, पण काय सांगावं कदाचित क्वेश्चन येऊ पण शकतो त्यामुळे आपल्याला ते स्टडी करायचं आहे. ओके. आता व्हेंचुरी मीटरचा मी डायग्राम ड्रॉ करतो. हा व्हेंचुरी मीटर आहे. दोन्ही एंडला त्याचा क्रॉस सेक्शन एरिया जास्त आहे तर मिडलला तो स्मॉल आहे. आता हा पॉईंट आहे किंवा हा पॉईंट आहे, हा क्रॉस सेक्शनल एरिया A1, तर या पॉईंटला क्रॉस सेक्शनल एरिया A2. ह्याच्या आतमध्ये लिक्विड भरलं आहे. लिक्विड ह्या कॅपिलरीमध्ये पण राईज होणार आणि हा जो लेवल डिफरन्स आहे हा लेवल डिफरन्स H आहे. या पॉईंटला फ्लुईडची व्हिलॉसिटी आहे V1, तर या पॉईंटला फ्लुईडची व्हिलॉसिटी आहे V2. ओके. मग या पॉईंटला प्रेशर आहे P1 आणि हा एंड आहे या पॉईंटला प्रेशर आहे P2. हा झाला व्हेंचुरी मीटर. व्हेंचुरी मीटर ही एक पाईप असतो हॅविंग व्हेरिएबल क्रॉस सेक्शन. त्याच्या दोन्ही एंडला क्रॉस सेक्शन सेम असतो तर मिडलला क्रॉस सेक्शन कंपॅरेटिव्हली लेस असतो. ही ट्यूब असते ती दोन्ही एंडला वाईड असते तर मिडलला ती नॅरो असते. जे ओपन एंड आहे जे वाईड एंड आहे तिथे एक कॅपिलरी ट्यूब असणार आहे व्हर्टिकल डिरेक्शनला आणि जो नॅरो एंड आहे तिथे एक कॅपिलरी ट्यूब असणार आहे. तुम्ही व्हेंचुरी मीटरमध्ये लिक्विड भरलं की दोन्ही कॅपिलरीमध्ये लिक्विड राईज होईल आणि त्यातला लेवल डिफरन्स H आहे. दोन्हीकडे लिक्विड कॉलमची हाईट सेम असणार नाही कारण दोन्हीकडे प्रेशर डिफरन्स इक्वल असणार आहे. वायडर एंड आहे. आता अगदी साधं एक्झाम्पल, P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू A. बरोबर आहे. प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू A. हा फॉर्म्युला असतो P इज इक्वल टू F/A. सो P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू A. जो नॅरो एंड आहे तिथे प्रेशर जास्त असणार आहे आणि जे वाईड एंड आहे तिथे प्रेशर कंपॅरेटिव्हली स्मॉल असणार आहे. बरोबर आहे. तर वाईड एंड आहे तिथे प्रेशर आहे P1 आणि तिथे लिक्विडची व्हिलॉसिटी आहे V1. जे नॅरो एंड आहे तिथे फ्लुईडची व्हिलॉसिटी आहे V2 आणि प्रेशर आहे P2. मग बर्नॉलीज प्रिन्सिपल अप्लाय करूयात. आता लक्ष द्या,
ह्याचे दोन्ही एंड आहेत ते सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहेत, त्यामुळे इथं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी येणार नाही, कारण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी हाईटवर डिपेंड असते, लेवल डिफरन्सवर डिपेंड असते. मी ही जर रेफरन्स लेवल कन्सिडर केली तर याचे दोन्ही एंड आहेत ते रेफरन्स लेवलपासून सेम हाईटला आहेत, बरोबर आहे. त्यामुळं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी दोन्ही एंडला सेम असणार आहे. म्हणजे आता इथे बर्नॉलीज प्रिन्सिपल अप्लाय करताना आपल्याला प्रेशर एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी एवढ्या दोनच एनर्जी घ्याव्या लागणार. मग हे आलं P1 प्लस हाफ रो V1 स्क्वेअर इज इक्वल टू P2 प्लस हाफ रो V2 स्क्वेअर, बरोबर आहे. मग त्याच्यावरनं ह्या टर्म्सना रिअरेंज करतो. P1 मायनस P2 इज इक्वल टू आलं हाफ रो V2 स्क्वेअर मायनस हाफ रो V1 स्क्वेअर. देअरफॉर P1 मायनस P2 इज इक्वल टू हाफ रो V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. आता P1 मायनस P2 प्रेशर कायम लेवल डिफरन्सच्या टर्ममध्ये ॲडजस्ट करायचा असतो. सो इन टर्म्स ऑफ लेवल डिफरन्स इथे लेवल डिफरन्स किती आला आहे, H आला आहे. मग P1 मायनस P2 इज इक्वल टू रो GH आलं. मग ह्याच्यावरनं मला मिळालं रो GH इज इक्वल टू हाफ रो V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. 2 बाय रोनं मल्टिप्लाय करतो. मग 2 बाय रो इंटू रो GH इज इक्वल टू 2 बाय रो इंटू हाफ रो V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. हे रो आणि रो कॅन्सल झालं, 2 आणि रो कॅन्सल होत आहे. मग 2GH इज इक्वल टू हे आलं V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. मग फ्रॉम इक्वेशन ऑफ कंटिन्युटी तुम्ही V1ला पुट केलं की तुम्हाला V2 काढता येईल, लक्षात आलं, आणि V2ला पुट केलं की V1 काढता येईल. मग मी तुम्हाला एक काढून दाखवतो, आपल्या बोर्डच्या बुकमध्ये नाही आहे तरी देखील आपल्याला ते लागेल म्हणून मी काढून दाखवतो. तर ह्याच्यावरनं पहिल्यांदा लेवल डिफरन्सचा फॉर्म्युला लिहून टाकूयात. लेवल डिफरन्स इज इक्वल टू आलं V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर अपॉन 2G. हा फॉर्म्युल्यावर एकदा AIPMTला क्वेश्चन विचारला होता. सो लेवल डिफरन्स इन व्हेंचुरीमीटर H इज इक्वल टू V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर अपॉन 2G. V2 म्हणजे व्हिलॉसिटी ऑफ फ्लुइड ॲट नॅरो एंड, V1 म्हणजे व्हिलॉसिटी ऑफ फ्लुइड ॲट वायडर एंड. ओके, मग आता लक्ष द्या. अकॉर्डिंग टू इक्वेशन ऑफ कंटिन्युटी A1 V1 इज इक्वल टू A2 V2. देअरफॉर V1 इज इक्वल टू A2 मायनस A1 इंटू V2. मग आपल्या इक्वेशनमध्ये पुट करूयात. आपलं इक्वेशन आहे 2GH इज इक्वल टू V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. मग 2GH इज इक्वल टू V2 स्क्वेअर मायनस V1ला पुट करायचं आहे. हे आलं A2 अपॉन A1 होल स्क्वेअर इंटू V2 स्क्वेअर. सो 2GH इज इक्वल टू V2 स्क्वेअर कॉमन घेतलं म्हणजे ब्रॅकेटमध्ये आलं 1 मायनस A2 अपॉन A1 होल स्क्वेअर. देअरफॉर V2 स्क्वेअर इज इक्वल टू 2GH डिवायडेड बाय 1 मायनस A2 अपॉन A1 होल स्क्वेअर. देअरफॉर V2 इज इक्वल टू 2GH डिवायडेड बाय 1 मायनस A2 अपॉन A1 होल स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू हाफ. हे झाली V2. लक्षात आलं. आता जर नॅरो एंड असेल, त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अगदीच कमी असेल तर A2 अपॉन A1 हा रेशो ऑलमोस्ट 0 आला. मी काय म्हणतो लक्षात आलं का. नॅरो एंड असेल, नॅरो एंडचा क्रॉस सेक्शन जर अगदीच कमी असेल ॲज कम्पेअर टू वायडर एंड,
तर या फॉर्म्युल्यामध्ये A2 इज लेस दॅन A1. मग त्या केसमध्ये A2 अपॉन A1 हा रेशो ऑलमोस्ट 0 आला. मग व्हेलॉसिटी किती मिळाली? √2gh. कळलं? आणि वायडर एंड असेल, वायडर एंडला व्हेलॉसिटी येणार 2gh डिवायडेड बाय 1 मायनस A1 अपॉन A2 होल स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू. हे झालं व्हेंचुरी मीटर. लक्षात आलं? याशिवाय वर्किंग ऑफ ॲटोमायझर, लिफ्टिंग अप ऑफ अन एरोप्लेन, ब्लोईंग ऑफ रूप्स बाय स्टॉमी ए विंड, हे देखील ॲप्लिकेशन आहेत बर्नॉलिस थेरमचे. एरोप्लेन असतं, एरोप्लेन बससारखं डिझाईन केलेलं नसतं. एरोप्लेनची डिझाईन अशी असते की जिथे एअर लिफ्ट होते, त्यामुळे त्याचा एअर रेजिस्टन्स कमी होतो आणि तो फास्टली ट्रॅव्हल करू शकतो. किंवा रेसिंगच्या कार असतात, त्या ट्रकसारखे डिझाईन केलेल्या नसतात. रेसिंगच्या ट्रॅकचं हे करताना, रेसिंगच्या ट्रॅकला डिझाईन करताना तिथे बर्नॉलिस थेरम यूज करतात, ज्याच्यामुळं एअर लिफ्ट होते आणि एअर रेजिस्टन्स कमी होतो. क्लिअर झालं? तर यासोबतच आपण या टॉपिकचा थर्ड पार्ट फ्लुइड डायनॅमिक्स कंप्लीट केला आहे. ओके, थांबूया.